असते। मॉर्निंग सगळ्यांना। आज आम्ही काय करणार आहे तर आज आमच्या घराचं उद्घाटन 9 एप्रिलला झालं, म्हणजे पाडव्याच्या दिवशी झालं होतं, पण बांधकाम काही कारणाने थांबलं होतं आणि आज बरोबर सगळे कामगार सगळं सामान घेऊन आज आमच्या घरी आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही आमचं 2 BHK घर बांधणार आहोत आणि सगळे कामगार इथं दोघंच आलेली होती आणि पाठीमागणे 4-5 जण येणार होते आणि सगळे वास परत बांबू जे साहित्य लागणार होतं, पार, कुदळ, खोऱ्या, बेडगं, पाट्या सगळं साहित्य घेऊन आले होते आणि गणू भैया पण त्यांच्यासोबत आला होता आणि सगळं साहित्य घेऊन आलं होतं। पलीकडं आहे आमचा शेडच्या अलीकडेच आम्ही जे नवीन घर आहे 2 BHKचं ते बांधायला सुरुवात केली आणि हा बघा समोर हिरवा घास कसा डोलत आहे आणि पलीकडे आम्ही छोटासा एक 15 फुटाचा रस्ता सोडलेला आहे। सगळीकडे हिरवळ आहे आणि मध्यभागी आम्ही आमचं घर बांधायला सुरू केले। सामान उतरल्यानंतर जे कामगार आहेत ते सगळे निघून गेलेले होते आणि ह्या ठिकाणी आमचं नियोजन चालू होतं की कसं कुठं नियोजन करायचं, कसं घर बांधायचं, भैया प्लॅन टाकायचा विचार करत होता आणि बाकीची मित्रमंडळी पण आली होती आणि आमच्या दीदीची मुलं आली होती, मध्ये कडमड करत होती। त्यांनीच हा माझा व्हिडिओ काढलेला आहे आणि सगळं साहित्य काढून झाल्यानंतर मग आम्ही JCB गेलेला आणि ट्रॅक्टर बोलायचं, कारण खड्डेचा RCCचं घर असल्यामुळं खड्डे खणायला थोडा उशीर लागतो, त्यासाठी आम्ही JCB बोलवला होता। 2 ट्रॅक्टर JCB, म्हणजे ह्या कामाला सुद्धा अख्खा दिवस गेला। प्रत्येक कामाला एक दिवस जात आहे। सगळ्या कुंड्या वगैरे एका साईडला ठेवल्या, बांबू मारून घेतलं आणि 1400 स्क्वेअर फुटाचं आमचं घर बांधकाम आम्ही काढलं, म्हणजे 2 BHK, 2 बेडरूम, 1 किचन, 1 हॉल आणि टॉयलेट बाथरूम एवढं त्यांनी केलं। पण JCBचा ड्रायव्हर होता तो थोडासा मस्तीखोर होता, कारण कसं आपण JCB इकडं तिकडं चालवत होता आणि त्यानंतर मग एक हळूहळू खड्डा काढायला सुरुवात झाली आणि ट्रॅक्टर पण दोन्ही चालू होते आणि जेवढा मुरुम निघतोय तेवढा आम्ही त्या मुक्त गोट्यामध्ये टाकला आणि मुक्त गोट्यामध्ये सगळा पसरून घेतला। कारण मुरुम का वाया घालवायचा, कारण आमच्या इकडं 2,500 ते 3,000 रुपये एक ब्रास मुरुम भेटतो, त्यासाठी मग आम्ही असा वाटूळ नाही केला मुरुम, कारण आमच्या इथं सगळी खडकाळ जरूर लागतो, 1 फुटावरतीच मुरुम लागतो। एक JCBचा ते बकेट काढलं की मुरुम लागला, तर आम्ही जास्ती काय खोल नेलं नाही, 2.5 ते 3 फुटापर्यंत सगळे मुरुम काढून खड्डे काढून आणि जो मुरुम निघतो तो मुरुम ट्रॅक्टरमध्ये टाकला आणि ट्रॅक्टरमधून हळूहळू आमच्या गोट्यामध्ये नेला आणि पसरून घेतला। आम्ही निवांत बसलो होतो लिंबाच्या झाडाखाली, मी, बाबा, मम्मी, भैया आणि आम्हाला पण खूप उत्साह होता की कसे खड्डे काढतात आणि आमचं नवीन घर बांधायला सुरू झालं, त्यामुळे मग आम्ही खूप उत्साही आहे, आम्हाला खूप आनंद होत आहे, कारण एवढ्या दिवसाचं खूप मोठं स्वप्न आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघत होतो की असं विश्वासच नव्हता बसत की हा बाबा आमचं घर बांधायला सुरू होतं। हळूहळू एक खड्डे काढून झाले। हा आहे तो 7वा खड्डा आहे। एकूण टोटल 16 खड्डे आहेत। एवढे खड्डे काढायला आम्हाला अख्खा दिवस गेला आणि ते JCBचे ड्रायव्हर, ट्रॅक्टरचे ड्रायव्हर सगळं मिळून 3 जण करत होते आणि हे बघा आमचा विशू JCBमध्येच कसा बसला आहे, कारण त्याला खूप आवडतं JCBमधून बसायला बघायला, त्यालाच काय मला सुद्धा खूप आवडतं आणि मलाच व्हिडिओ काढायला सुद्धा खूप आवडतं। असं झालं की आमचं 2 चिक्कूची झाडं होती आणि त्यातलं एक चिक्कूचं झाड मध्येच बांधकामामध्ये आल्यामुळं आम्ही ते बाजूला सरकवून काढलं, तर आम्ही शक्यतो झाडं तोडत नाही, पण आम्ही सगळी झाडं लावणार आहे नंतर कडेने आणि आधीच नवीन आल्या आम्ही झाडं लावलेले आहेत, खूप झाडं लावलेली आहेत ते आणि पलीकडे लिंबाचं झाड आहे। तर JCBने ट्रॅक्टर भरून झाला की तो ट्रॅक्टर मुक्त गोट्यामध्ये नेत होतो आणि तिथं ओतत होतं। जरा ड्रायव्हर विचित्रच होता, त्याला ट्रॅक्टर चालवता येत नव्हता, नवीन असल्यामुळं तो हेंडकाळत कसा नेतोय मुरुम साडतं आणि हे बघा आम्ही मुक्त गोट्यामध्ये ट्रॅक्टरनी सगळं ओतून घेतलेलं आहे आणि बाबांचे मित्र सगळी कंपनी बघायला आली होती की बाबा कसं ह्यांनी प्लॅन काढलं, काय केलं, कसं नियोजन केलं, ते सगळं बघितलेलं आहे। मी तुम्हाला दिसत असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही ढीक लावलेले आहेत आणि JCBने नंतर सफाई करून घेतलेलं आहे। JCBने सफाई केल्यानंतर थोडासा पाठीमागे जो मुरुम आहे तो उरलेला आहे
उरलेला मुरुम आम्ही तसा शिल्लक ठेवला आहे आणि ह्या पण JCB ड्रायव्हरला ॲडजस्ट लागत होती की कसं करायचं ते कसं लेवल करायचं, कारण चारी बाजूनी मुक्त गोट्याची जाळी होती आणि ती जाळी त्यांनी मध्ये मध्ये वाकवलेली आहे. आणि हे बघा किती मोठे मोठे दगडसुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि विशू अजून पण JCBमध्येच बसलेला आहे. तेवढ्याच जागेमध्ये ॲडजस्ट करणं त्याला पण जमत नव्हतं, त्याला तर काय म्हणायचं, कारण मुक्त गोट्याची जाळी वाकवून त्याच्यामुळे तेवढी ॲडजस्ट केली. पण असं JCB घरामध्ये आम्हाला बघायला खूप आवडतो. आम्ही तर जायच्या खेळामध्ये सगळेजण उभा राहिलेलो होतो 10-12 आणि किती छान वाटतं बघा खेळण्यातल्या JCB सारखं वाटतं ना, तर असं बघायला खूप आवडतं त्यासाठी. आणि खेड्यागावामध्येच असं JCB किंवा इतर ट्रॅक्टर वगैरे किंवा ऊसाच्या गाड्या हे दिसतात, तसे सिटीमध्ये असं बघायला दिसत नाही की खेड्यामध्ये प्रत्येक क्षण आपल्याला अनुभवायला मिळतो. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज जे घराच्या बांधकामासाठी लागणारं जेवढं स्टील आहे ते स्टील आलेलं आहे. आणि हा डमडमवाला भैया आहे तो माझा चुलत छोटा भैया आहे आणि त्यानं डमडम भरून असं स्टील आणलेलं आहे. आणि का थांबलं, कशासाठी थांबलं माहिती नाही आहे. तर हे बघा सगळेजण आम्ही इथंच असा 2 BHKचा प्लॅन टाकलेला आहे घर बांधण्यासाठी आणि सिंगल मजलीच घेतलेला आहे. आणि परवा दिवशीच हे खड्डे वगैरे खांदून झालेलं आहे आणि आता एक सामान आणायला सुरुवात झालेली आहे. स्टील आणलं, त्याच्यानंतर विटा वाळू अजून आणायचे आहेत, म्हणजे रोज एक नवीन काहीतरी आमचं काम चालू असतं. हे एकूण टोटल असे 11 खड्डे खाणलेले आहेत आणि ह्या 1200 स्क्वेअर फुटामध्ये आम्ही 2 BHK बांधकाम काढलेलं आहे. आणि आता पहिला दिवस खड्डा काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता गणू भैया आलेला आहे. तर गणू भैया तिथं गाडी वळवून आतमध्ये यायला लागला आहे. तर खूप सारं स्टील आणले, जेवढं घराला लागतं आहे, बंगल्याला लागतं आहे तेवढं स्टील गणू भैयानं आणि माझ्या मोठ्या भैयानं आणलेलं आहे. आणि बाबा भैया आणि गणू भैया हे सगळेजण मिळून गावामध्ये गेले होते आणि आता हे स्टील आणलेलं आहे त्यांनी. तर हे रिवर्स घेऊन असं टाकायचं आणि आत गाडी वळत नाही, त्यासाठी गणू भैयानं असं रिवर्स गाडी घेतलेली आहे. थोडंच आणले स्टील, का जास्ती आणले नाही काय माहिती. तर हे फायनली स्टील आणून झालेलं आहे आणि हा आहे तो गणू भैया. तर हे स्टील उतरून घ्यायचं आता. आमचा गणू भैया आलेला आहे आणि आज बांधकामासाठी पाणी कमी पडतंय म्हणून बॅरल आणलाय, मला पाहिजे. आणि भैया किती लिटरचं आहे रे ही? 2000 बसत नाही म्हटलं होतं ना काल या गाडीमध्ये, डोक्यावर आणलाच ते. 2000 म्हणतंय. काढायला येते का पण त्याच्यामधनं? हा, बॅरल धुवायला बाबांनाच पाठवायचा आहे. हापूस आंबे किती घालून आणले ते. अनबॉक्सिंग हापूस आंबा. वा 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 वा, अरे वा वा, वास तर खूप छान यायला लागलेला आहे. पण अजून थोडं वेट करायचं आहे कारण उद्याच्या सणाला आणलेले खायला. शॉर्ट व्हिडिओ काढू चला. बुडाला हात लावा की पाठी मागं वडताना इकडे खाल्लाकडे येतो व्यवस्थित. 2000चा बॅरल असल्यामुळे जरा न्यायला अपदा होत आहे. उचला, प्लास्टिक आहे त्याला काय होतंय. सफाईला ठेवा व्यवस्थित. काय गप्पा टप्पा चाललंय, काय नियोजन चाललंय?
हापूस सांडला हापूस. पिचली माझी बांगडी. गणू भैयानं 2000 लिटरचा बॅरल आणलेला आहे आणि बाबांनी हापूस आंबे आणलेले आहेत. छान छान. उडून जाऊ नका. अनबॉक्सिंग मँगो. बघ 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 बघ. उद्या रसाल राहायचं नाही, उघडून बघू तुझं. वर्षातनं एकदा येतो त्यामुळं काहीतरी वेगळं फळाचं कौतुक असतं. बघितलं सगळ्यांनी. ठेव. हे काय करायला लागलाय तुम्ही आज? सांगा की जरा. असं का करायला लागलंय? आम्हाला पण शिकू द्या. अरे बघ शेंगाचे पेंड मला सांगायला रे बोलायला. बघू हातात घेऊन दाखव. मी म्हणजे हाय अशीच मिक्स करायची. आणि दुसरं काय? सातू. एकदा आता मिक्स करणार आहे का सगळंच? बरं आता मी माझ्या टेस्ट माहिती आम्ही खाल्ले. बापरे आमचं शेतकरी होणं पण काय सोपं नसतं. बघा दुपार झालेली आहे. नक्की माकडे झालेली आहे तरी पण भैया झोपलेला नाही. त्याचं दुपारचं काम वेगळंच असतं. संध्याकाळी दूध काढायचं, शेणघाण काढायची, जनावरांना चारा पाणी करायचं हे तर असतंच. पण ह्या चाऱ्याची तयारी करायची त्याचं काम सुरू आहे. त्यांनी आता पेंडीचं पोतं आणलं होतं तर त्याच्यामध्ये मिक्स करतोय तो काय काय मीठ सोडा काय रे सातू. अजून काय? ते कशाला काढा लागले बाजूला? शिळीला? शिळी पण खाते होय. बर बर. माझी कॉपी कर. सगळीकडे पसरून घेतोय. आणि विशू बघा मामाचं काम चाललंय आणि हे मध्येच लुडबुड लुडबुड करतात. मामाला व्यवस्थित काम पण करू देत नाहीत. मध्ये 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 मस्ती करत आहेत. मामाचं काम करतायत हे वाढवतात काय कळतच नाही. आणि त्याच्यामध्ये भैयाने मिक्स केले आता हरभऱ्याचा कळणा. 5 मिनिटात चप्पल साहेब जा त्याच्यामध्ये. तोंड पण पांढरा करून घ्या. चप्पल काढ. येतील ना. चालू चालू शॉवर बंद कर की. किती वेळ फोडायचं? आता तिसरं ठेका फोडा लागले. काय रे त्याच्यामध्ये? हरभऱ्याचं कळणं ही पण होता ना डबल आत्ता टाकलेला. हे बघ किती धिंगाणा करायला लागलेत पोरं. पुण्यात गेल्यावर तुला ही करू देत नाही ती. बघ पुण्यात गेल्यावर तुला येड लावून सोडते ती. पाय बघ त्याचा पांढरा शिपट. अंजीर होता मामा होते बघा. अंजीर होता सरक विशू रियांश. पडलं. असं नाही करायचं बाळा. मागे सरक तू.
राहू दे खेळू दे. ताई काय आलं? सासू नाही, सातू आला. सातू नाही निघत माझ्या 2% राहिले बॅटरी. चार्जिंग लावून आली. ओके मॅडम. भैया जेव्हा इथं आल्यापासून माझा मोबाईल चार्जिंग लय संपतंय. हे बघा पुण्याची मंडळी. म्हणजे होत सातू विशून नाही रेयांश ना. सातू म्हणजे काय असते रे भैया? वत उचलते का बघ. हे बघा भैया मुनवता लागलेला आहे. पण इथं सगळे बघा बदक कोंबड्या सगळ्या येऊन इथं उभारल्यात कारण त्यांना खायचं आहे. नाही बघ सातू एकावर एक थर लावत चाललेला आहे भैया. मीठ टेस्ट लागण्यासाठी आणि मिठाने पाणी पण जास्त पितात त्यासाठी आणि ह्याच्यावरती गुळ पण टाकतात. अजून एक पुड आहे ती पण टाका लागल्या भैया. 2 पुडं बस होते ते 3 पुडं. रेयांश बाबू, शरक बाबू. ही काय आहे? सोडा. जे पकोड्यामध्ये घालतात ते सोडा आहे ना? हां. ही कशाला? अन्नपंचन व्यवस्थित व्हायला. उडा लागले की ते वाऱ्याने. हे बघा भातची कंपनी त्रास द्यायला. कधी आम्हाला एकदा भेटतंय असं बदकांना वाटायला लागले. आणि कोंबड्या पण तरपड करायला लागले आमण्यासाठी. बाद झालं. अजून वरनं मीठ का टाका लागला? दे त्याला हातात. मी मोजलाय व्हिडिओ मध्ये होता. आता ही काय वडा लागलाय? कशाचा? हरभऱ्याचा. अजून डबल. मी देते बर का तुला. हाय ती डिलीट नाही केले. हे काय गहू पुसू पाडले दिलं. सातू इथे कामावर गावात
खडे नाही मग बसलेली बर ती बरोबर खडे आहे त्या खोडे आपल्या इथं जागा ज्यादा आहे इथं प्लॉट मारतोय तिथं तोडायचं तसं नव्ह वर जे आता ही मुरुम आपण फाउंडेशनला भरणार आहे ना असली तर मंगळवार चालू आहे सकाळची उत्सव झाली मग आता ही बाकीचं पुढल्या आठवड्यातच बघा बाजार भरायला तुला पाठवलं कापली जाते मला सावलीत टाकली काय झालं हो ग हे बघ कपड्याला खड्डा काढा पडतात तू टाकायची दादा काय मला पैसे देते काय चालत जाधवच खडी चांगला आहे हो दुसरे खडी नाही बरोबर मग ती आणलेली जाधवचीच आहे मग ते जाधव पाहुणीची फुल पाहुणीची खडे दुसरे आणले ना चपटी खडे तुझा असले खडे गोल खडे नाही कोणाही वर जाते पालन आणि मग ती फाउंडेशन आता इथून आले तर ती वरलं राहिलं तिथनं पण परत जोडायचं परत जोडते ती परत आपलं मापाल पाहिजे तेवढं मापन म्हणजे सलाबच्या वर डायरेक्ट 3 फूट वर कुसलच पडला का पहिलं नाही ते बारा काय ती बसत नाही ती बसत नाही वाटा तर तुला न्याय तर मोकळं पडलेलं आणावे मोकळं पडलेलं एक नेलं आणि पुन्हा काढून एक नेलं ही लाईन काढली नसते ना अपघात झाला नसते मागचे बरं आम्ही तर कसं सांगायचं त्याला नको मी तरी बी म्हणलं आता आम्हाला काय माहिती आता न्यायला लागलाय म्हणलं तर इथं नाही काम चालू करणार म्हणलं आता इथं आम्हाला सांगू. डायरेक्ट सांगून घ्या आता चालू कर विषयला हाकलून दिलं मी आता संपली मारले काय माझं काय ए सकाळ सकाळ जा झाड आहे मोठं आणि हे सगळे बघा झाडावरती चढून माकडासारखे आंबे काढायला लागलेले आहेत आणि सगळं अख्खी म्हणजे सगळी फॅमिली इथं आंबा काढायला आले आणि हे बघा पिलू विशू अजून प्रियांश झोपलेला आहे मोठी दिदी ही मोठी दिदी ती 2 नंबरची दिदी मम्मी अख्खी फॅमिली आणि हे आमचा पिलू आणि भैया कुठे दिसत नाही हा इकडं कोपऱ्यामध्ये भैया बाबा सगळेजण व्हिडिओ काढायला आले ते आणि कशी बघा लगबगीनं आंबे काढायला आले ते आणि आता ह्याची आड घालायची पिको घालायचं आंबा सगळं आणि हे बघा एवढा आंबा काढून झाले ते ह्या वर्षी जरा पावसानं वाऱ्यानं आंबा जास्त पडलेलं होतं आणि सगळेजण काढायला लागले ते कसले व्हिडिओ काढले त्याने हे बघा ही निवांत आंब्याच्या झाडावर झोपलाय छोटंसं झाड आहे खाली चढून वरती लगेच बसता येते ही आमची घरातली माकडं हा ही काय म्हणते त्याला झेलणी ना आंबा काढायची नाही हा झेलणीच म्हणते त्याला नाही काढा त्याच्यामध्ये पडलं पाहिजे आणि हे बघा व्हिडिओ काढतात सगळे बघू हा बस बघू दाखवा कसं येते घरच्या घरी बाबांनी ही झेलणी तयार केली आणि त्याला मस्त अशी हे लावलेली ब्लेड नाही काय पट्टी ब्लेड लावलेला आहे आणि पूर्ण कडी गोल लावलेली म्हणजे बाबांची हातची कला आहे आणि ह्याला झेलणी आंब्याची झेलणी म्हणतात होय आणि बाकीचे पण काढा किती तर वरती लेत बाबा जाऊ दे तिकडे आणि काही आंबा हाताने काढलेले आहेत आणि खालचे आणि जे वरचे आहेत ते झेलणीनं काढायला चालू आहे ते आणि मी व्हिडिओ काढते म्हणून हा खोडसाळपणा करतोय आगाऊपणा करतोय आणि ह्याला जरा काहीतरी वेगळं वाटायला लागले डोक्यात पडेल आंबा